या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपतीचे पत्र आले आहे असे वाटून अक्षराला खूप आनंद होतो आणि मग ती लगेच ते पत्र वाचायला सुरुवात करते. तर त्या पत्रामध्ये लिहिलेले असते की मास्तरीनबाई, तुम्ही घरातून गेल्यापासून आम्ही आपल्या नात्याबद्दल लई विचार केला. सुरुवातीला आम्हाला सगळं विचित्र वाटू लागलं, पण आम्हाला आमचं आयुष्य जगायची सवय आहे. पण आपलं लग्न झाल्यापासून आमचं आयुष्यच बदललं. आईसाहेबांशिवाय कुणाचं ऐकून काय करायची आम्हाला सवय नव्हती. मात्र तुम्ही आयुष्यात आल्यापासून तुमचं सगळं ऐकावं लागलं. बायको हायसा म्हणून आम्ही समजा तुमच्या म्हणण्यानुसार करू पण लागलो. तुम्ही लय काय काय सांगू लागल्या आम्हाला आणि आम्ही बी तुम्ही सांगाल तसं करत गेलो. पण आता तुम्ही गेल्यावर काय चूक काय बरोबर सगळ्यांची गोळाबेरीज केली तेव्हा एकच गोष्ट जाणवली, आणि ती म्हणजे आमचं तुमच्याशी लग्न ही आमच्या आयुष्यावर आलेली संक्रांत होती. आणि हे असं वाचून अक्षराला तर मोठा धक्काच बसतो. ती रडतच त्या पत्राकडे बघत असते. तर आई बाबा तिला काय झालं आहे हे विचारू लागतात. मात्र अक्षरा त्यांना काही सांगत नाही आणि ती पुढील पत्र वाचू लागते. आणि त्यात अधिपतीने म्हणजेच इरा आणि भुवनेश्वरीने अधिपतीच्या भाषेतच असं लिहिलेलं असतं की मास्तरीनबाई, आता यापुढे आम्हाला तुमच्यासोबत राहता येणार नाही. आम्हाला तुमच्यासारखी शिकलेली बायको कधीच नको होती. आणि हे सगळं काही वाचून अक्षराला तर मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे भुवनेश्वरी सुद्धा अक्षराने पाठवलेलं पत्र आहे असं सांगून अधिपतीला एक पत्र देते आणि अधिपती ते पत्र आनंदाने वाचू लागतो. तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की अधिपती, खूप दिवस तुमच्याशी मनातलं बोलायचं होतं पण जमलंच नाही. एका घरामध्ये राहूनसुद्धा आपल्याला आपला वेळ कधी मिळालाच नाही. तुम्ही सतत तुमच्या आईसाहेबांबरोबर बोलण्यात बिझी असायचात. बायकोसाठी तुम्हाला कधी म्हणावा तसा वेळ देताच आला नाही. आईसाहेब करण्यातच तुमचा दिवस जातो. आणि घरातील वातावरण बघून मला कसं तरी व्हायला लागलं होतं. खूप मोठ्याने बोलणं, सतत भांडणं, कंटाळा आला होता या सगळ्याचा. पण असं वाटत होतं की एक ना एक दिवस परिस्थिती बदलेल. मात्र परिस्थिती अजूनच बिघडत गेली आणि मग शेवटी मला माझ्या माहेरी यावं लागलं. आणि बरंच झालं मी माझ्या माहेरी आले, कारण त्यामुळे आपल्या नात्याबद्दल विचार करण्याची संधी मला मिळाली. पुढे त्या पत्रामध्ये असंही लिहिलेलं असतं की आपलं नातं आता मी आयुष्यभर निभावू शकेल असं मला वाटत नाही. मी कधी बोलले नव्हते अधिपती, पण आज स्पष्टच बोलते, कारण आता मी स्वतःशी खोटं नाही वागू शकत. माझ्या मनात जी नवऱ्याची इमेज होती ना, तसे तुम्ही नाही आहात. तुमच्यासारख्या अडाणी माणसाशी लग्न करणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती आणि आता ही चूक मला कंटिन्यू करायची नाही. बस तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. आणि हे असं पत्र वाचून अधिपतीला तर खूप त्रास होतो. दुसरीकडे इरा मुद्दाम अक्षराला विचारत असते की ताई, काय लिहिलं आहे त्या पत्रामध्ये सांग ना. पण अक्षरा काही बोलत नाही. तर इरा लगेच ते पत्र घेण्यासाठी जाते, पण अक्षरा तिच्या हातून ते ओढून घेत म्हणते की इरा, हे माझं आणि अधिपतींचं पर्सनल आहे. आणि मग ती रडतच तेथून निघून जाते. तर इकडे भुवनेश्वरी सुद्धा मुद्दाम अधिपतीला विचारत असते की अधिपती पत्रामध्ये काय लिहिलं आहे, पण तो तिला काही सांगत नाही आणि तो कागद फाडून फेकून देतो. त्यामुळे भुवनेश्वरी खुश होते. दुसरीकडे अक्षरासुद्धा ते पत्र घेऊन ताबडतोब बाहेर निघून जाते. तर इकडे भुवनेश्वरी देखील त्या फेकलेल्या पत्रावर पाय देत नाटक करत अधिपतीकडे येत त्याला काय झालं आहे हे विचारू लागते. तर तो रडतच म्हणत असतो की आईसाहेब, तुम्ही आम्हाला 9वीपर्यंत तरी का शिकवलं? आम्ही अडाणी असतो ना तर हे पत्र आम्हाला वाचता तरी आलं नसतं. आणि मग तो देखील रडतच तेथून निघून जातो. पण भुवनेश्वरीला काही वाटत नाही, ती फक्त हसत असते. त्यानंतर अक्षरा ते पत्र घेऊन किचनमध्ये येते. ती रडतच मनाशी म्हणत असते की अधिपती माझ्याशी असं कसं वागू शकतात? मला माहिती आहे त्यांच्या मनात असं काही नसणार आहे. फक्त आमचं बोलणं होत नाही आहे ना, म्हणून आमच्यातील गैरसमज वाढत चाललं आहे. लवकरात लवकर मला त्यांना भेटायला हवं, त्यांच्याशी बोलायला हवं. पण तितक्यात ती इरा त्या ठिकाणी येते. ती नाटक करत अक्षराला विचारू लागते की ताई, सांग ना त्या पत्रामध्ये काय होतं? पण अक्षरा तिला नकार देते. पण इरा काही तिचा पिच्छा सोडत नाही. ती म्हणत असते की ताई, अगं मी तुझी सख्खी बहीण आहे ना, मग मला सांगायला काय झालं? प्लीज मला सांग त्या पत्रात काय आहे. पण अक्षरा तिच्या पुढे हात जोडते आणि तिला तेथून जायला सांगते. दुसरीकडे अधिपती अक्षराचा फोटो बघत बसलेला असतो. काय खरं काय खोटं हे त्याला काही कळत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मग अक्षरा तुळशीची पूजा करते आणि देवाकडे प्रार्थना करते की लवकरात लवकर माझ्यामधील आणि अधिपतींमधील गैरसमज मिटू दे.
तर दुसरीकडे अधिपतीसुद्धा देवीकडे प्रार्थना करत असतो की मास्तरीणबाईंनी ते पत्र पाठवल्यापासून आमच्या डोळ्याला डोळा लागलेला नाही. तुला तर माहिती आहे मास्तरीणबाईंशिवाय आम्ही जगू शकत नाही. काही कर मात्र आम्हाला पुन्हा एकत्र आण. पण तितक्यात ती भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते आणि अधिपतीला म्हणते की अधिपती तुम्ही तर आमच्या आधी देवीचं दर्शन घ्यायला आलात. काय झालं सांगितलं का तुमच्या मनातलं सगळं देवीला? आणि त्यावर तो हो म्हणत तेथून जाण्यासाठी निघतो. पण भुवनेश्वरी जबरदस्तीने त्याला नाश्ता करायला बसवते. तर इकडे इरा आईबाबांकडे येते आणि त्यांना म्हणू लागते की त्या लोकांची हिंमतच कशी झाली आपल्या ताईला असं काहीतरी बोलायची. तर ते दोघे विचारत असतात म्हणजे काय म्हणतेस तू? तर इरा म्हणत असते की काल अधिपतींनी पत्र पाठवलं होतं ना, त्यात ते ताईला काय काय बोलले आहेत. त्यांनी तिला असं सांगितलंय की मला तू माझ्या आयुष्यात नको आहे. तुझ्याशी लग्न म्हणजे माझ्या आयुष्यावर आलेली संक्रांतच आहे. तुझ्यासारखी शिकलेली बायको मला कधीच नको होती. आणि हे ऐकून आईबाबांना तर धक्काच बसतो. ते विचारत असतात की इरा तुला हे सगळं कसं कळलं? तर ती म्हणत असते की मी चोरून ते पत्र वाचलं, कारण ताई काही सांगायला तयार नव्हती, मग माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आणि ते ऐकून आई तिच्यावर चिडते. पण इरा म्हणत असते की आई माझ्यावर चिडण्यापेक्षा आता पुढे काय करायचं त्याचा विचार करूयात. ते अधिपती जेजू वाटेल तसं बोललेत आपल्या ताईला आणि आपण काय हे सगळं शांतपणे ऐकून घ्यायचं का? आणि मग ती आईबाबांना अजून भडकवून देण्याचा प्रयत्न करते. अधिपतींविषयी त्यांच्या मनात वाटेल ते भरवते आणि त्यामुळे ते दोघेसुद्धा चिडतात. त्यांचं बोलणं सुरू असतानाच अक्षरा त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की काय चाललंय हे सगळं? तर इरा म्हणत असते की ताई अगं तुला काहीच कसं वाटत नाही? ते लोक तुला काय काय बोललेत तरीही तू इतकी शांत कशी राहू शकते? आणि ते ऐकून अक्षरा घाबरून विचारते म्हणजे तू ते पत्र वाचलं आहेस का? आणि त्यावर इरा म्हणते की हो ताई, मी ते पत्र वाचले. आणि त्यामुळे अक्षरा तिच्यावर खूप चिडते. ती म्हणत असते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का गं? मी तुला म्हटले होते ना की हे आमचं पर्सनल आहे, तू यात पडू नको. पण इरा म्हणत असते की असं कसं? मी तुझी बहीण आहे ना, आणि तू आमच्यापासून कितीही लपवलं ना तरी आता आमच्यापासून काही लपणार नाही आहे. आणि काही झालं ना तरी आता मी शांत बसणार नाही. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की इरा मला आधीच खूप स्ट्रेस आहे, तू प्लीज असं नको ना गं वागू, नको पडू आमच्यामध्ये. मात्र इरा काही ऐकत नाही. पण अक्षरा स्वतः शांत राहते आणि इराला म्हणते की तुझा फोन दे, मला अधिपतींना कॉल करायचा आहे. पण इरा हसतच म्हणते की का गं, तुझा नंबर काय त्यांनी ब्लॉक केला आहे का? आणि ती अक्षराला फोन देण्यासाठी सुद्धा नकार देते. तर अक्षरा आईकडून फोन घेते. पण इरा तो सुद्धा हिसकावून घेत म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तू त्यांच्याशी काही बोलायचं नाही आहे. आणि मग ती आईला सुद्धा सांगते की तुला माहिती आहे का, त्या दिवशी त्या भुवनेश्वरी मॅडम आणि दुर्गेश्वरी मॅडमने ताईचा गळा दाबला, तिला मारायचा प्रयत्न केला. आणि ही गोष्ट अक्षराच्या आईला माहिती नसते, त्यामुळे तर ती खूपच घाबरते. तर बाबासुद्धा इराच्या बोलण्यात येतात आणि अधिपतींच्या विरोधात जातात. तर दुसरीकडे भुवनेश्वरीने सांगून सुद्धा अधिपती नाश्ता न करताच जाण्यासाठी निघतो. पण चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते अधिपती पुढे हात जोडत म्हणतात की एकदा जाऊन अक्षरासोबत बोल. पण तोच चारुहास सरांपुढे हात जोडताना म्हणतो की मला ना त्यांचं नावसुद्धा ऐकायचं नाही आहे, जाऊ द्या मला. पण चारुहास सर त्याला अक्षराची शपथ देत थांबवतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भुवनेश्वरी चारुहास सरांना धमकीच देते की हे घर माझं आहे, तुमचा मुलगासुद्धा माझा आहे, त्यामुळे या घरात जे काही होईल ते मीच ठरवणार. आणि सुनबाई हे घर सोडून गेल्यात ही त्यांची चूक, आमची नाही. तर दुसरीकडे अक्षराचे बाबा तिला सांगतात की आता तू अधिपतींना भेटण्यासाठी त्या घरात जायचंसुद्धा नाही आणि या घरात यापुढे त्यांचं नाव घ्यायचंसुद्धा नाही. आणि ते ऐकून अक्षरा काळजीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.